365 दिवस आणि 365 नाश्त्याचे पदार्थ तुमच्याकरता घेऊन येते. आता अजिबात विचारू नका की रोज उठून नाश्त्याला करू काय? नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज जो पदार्थ करणार आहे ते यामध्ये आहे. बरं, कांदे पोहे तर आपल्याला सगळ्यांना आवडतात. म्हणजे मी तर कांदे पोहे ना जेवू शकते. सकाळी उशिरा उठलं की नाश्ता, जेवण, ब्रंच कांदे पोह्यांवर होतो. फार जिव्हाळ्याचा विषय आहे माझे. पण याचा अर्थ असा नाही होत ना की दुसरं काही ट्राय करायचंच नाही. तर आपण आज काकडीचे पोहे करणार आहोत. हो हो, काकडीचे पोहे तितकेच रुचकर लागतात, कमाल लागतात आणि पारंपरिक पदार्थ आहे हा. कर्नाटकात स्पेसिफिकली केला जातो. एकदम रुचकर, चवदार, चविष्ट चवीचे हे पोहे होतात. चला, साहित्य काय काय घेतलं ते बघूया. बरं, तुम्हाला काय म्हणते, रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रॉडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. मला काय वाटतं, साहित्य कृती गरजच नाही, फार हाताखालचे मोजकं इन्ग्रेडियंट लागतं. थेट रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात आधी तेल टाकूयात. 2 टेबलस्पून तेल. शेंगदाणे तळूयात. शेंगदाण्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. शेंगदाणे खरपूस तळून झाले, आता हे काढूयात. बरेच जण आहे ना, असे मस्त खरपूस तळलेले शेंगदाणे फोडणीमध्ये मिसळून ठेवतात. काय होतं ना, एकतर एवढे छान खरपूस झालेले असतात, मग ते सगळं त्यामध्ये ओलावा पकडतो आणि मऊ मऊ खावे लागतात. त्यामुळे आम्हाला हे असे क्रंची खायला आवडतात, म्हणून मी काढून बाजूला ठेवते. पण तुम्हाला फोडणीमध्ये मिसळायचे असतील तर मिसळा, काही हरकत नाही. आता जेव्हा फोडणी करायची, पोहे ना खूप आधी धुवून नका ठेवू किंवा भिजवू नका. काय होतं ना, मग ते हवेने कोरडे कोरडे होऊ लागतात. त्यामुळे एक जस्ट फोडणी टाकायची, तेल तापलं तेव्हा पोहे आपण तयार करूयात. तर त्याकरता 2 कप पोहे घेतलेत. मेजरिंग कप आपलेच आहे. madhurazrecipeclub.com वर जाऊन खरेदी करू शकता. पोहे हलकेसे चाळते, म्हणजे चुरी असेल ती निघते, हे बघा. आणि पोहे मग अखंड राहतात. नाही चाळले तरी काही हरकत नाही, कारण आजकाल तशी साळी वगैरे काही नसते. आता यामध्ये पाणी घालायचं आणि हे काकडीचे पोहे आहेत ना, फक्त नुसतं असं एकदाच पाणी घालायचं. रगडून रगडून अजिबात भिजवायचं नाही. ते का, ते पुन्हा तुम्हाला पुढे सांगते. फक्त एक पाणी घालायचं आणि धुवून घ्यायचं. दॅट्स इट. 3-4 पाण्याने धुवू नका, एकाच पाण्याने धुवा आणि पाणी लगेच निथळून काढा. पुन्हा सांगते, एकच पाण्यामध्ये धुवा, पाणी पूर्ण निथळून काढा आणि हे पोहे असेच पसरवून ठेवायचे. चला, फोडणी तर घालूयात, पण त्याच्या आधी करायचं काय तुम्हाला सांगते. इथे मी काकडी घेतली, तवसा घेतला तरी चालेल, हिरवी काकडी घेतली तरी चालेल. आता याचं देठ कट करायचं आणि हे देठ असं एकावर एक रगडलं की यातला कडवटपणा कमी होतो असं म्हणतात. याचा हा छीक काढून घ्यायचा. हवं असेल तर साल काढा, ठेवलं तरी काही हरकत नाही. पिलर, नाईफ सेट, हा खालचा चॉपिंग बोर्ड आपलाच आहे. madhurazrecipeclub.com वर तुम्ही हे सगळं खरेदी करू शकता. चला, आता ही काकडी किसून घ्यायची. आता पुढे काय करायचं, या किसलेल्या काकडीतलं ही किसणीतच घ्यायची आणि यातलं जितकं पाणी शक्य असेल तितकं काढायचं. सगळं नका काढू, थोडंसं पाणी काढून घ्या. आता पोहे इथे आपण स्वच्छ धुवून घेतले, हे बघा, हलके मोकळे झालेत. यामध्ये हा काकडीचा किस मिक्स करूयात. 2 कप पोहे आहे तर 1 काकडीचा किस पुरेसा होतो आणि हा किस अलगद हाताने पोह्यांमध्ये मिसळून घ्यायचा. मस्त. तुम्हाला काकडी जास्त घालायची असेल, आणखी थोडी जास्त वाढवली तरी काही हरकत नाही. आता आपण सुरुवातीला पोह्यांमध्ये पाणी का नाही जास्त घातलं तुम्हाला लक्षात येईल. या काकडीमध्ये जो पाण्याचा अंश असतो तो आता या पोह्यांमध्ये शोषला जातो. आता फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान चुटचुटली पाहिजे, म्हणजे फोडणी खमंग बसते. मोहरी छान चुटचुटली. आता यामध्ये
गॅस बारीक करून चिरं, म्हणजे फोडणी करपणार नाही. हिरवी मिरची, हिंग आणि कढीपत्ता. यामध्ये कांदा नाही घालायचा, थोडंसं टोमॅटो घालायचं. हे दिसायला रंगसंगती बहारदार दिसते. एक टोमॅटो घेतलाय मी चिरून. मिसळायचं. फार शिजवायची गरज नाही, 1 मिनिटात टोमॅटो छान शिजलं जातं. टोमॅटो आहे ना, फार शिजवायचं नाही, 1-2 मिनिट फक्त वाफवून घ्यायचं. हलकं मऊ झालं पाहिजे, पूर्ण मॅश नका करू. आता यामध्ये हे पोहे घालूयात. वा, काय कमाल दिसतंय बघा. हळद बिळद याच्यात नसते, पण तुम्हाला लागली तर घाला. बिना हळदीचेच पोहे करतात हे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर. आता हे पोहे मिसळून घ्यायचे हलक्या हाताने. आहा हा हा, काकडीचा इतका रिफ्रेशिंग चव येते ना या पोह्यांमध्ये. वा, मस्त बहारदार दिसतात. चला, आता नॉर्मल पोह्यांना आपण वाफवून घेतो ना, अगदी तसेच त्याच पद्धतीने हे पोहे वाफवून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवूयात. 5 मिनिटं फक्त एक वाफ काढून घेऊयात. मस्त 5 मिनिटं पोहे वाफवले. वा 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 वा, काय दिसतंय प्रकरण मस्त. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हलक्या हाताने मिसळायचे. पोहेत ना खूप मिसळायचे नाहीत, नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे होतात, चुरा चुरा होतो, असे फुलल्यासारखे राहत नाही बघा अखंड पोहे. बहारदार. आ हा हा हा, शब्द अपुरे पडतील या रेसिपीला, इतकी कमाल होते ही रेसिपी. हे पोहे तयार आहेत. कसे खायचे? अरे लिंबाची फोड गरज नाहीये, पण घालू शकता. ओल्या नारळाचा थोडा खव घाला, आणखी कमाल लागतात. पण मी तुम्हाला सांगते, एकदम रुचकर होतात. म्हणजे नेहमीच्या पोह्यांपेक्षा ना एकदम वेगळ्या चवीचे हे पोहे होतात. रेसिपी आवडली तर चला पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.